नमस्कार मित्रांनो, भेटूया आज एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक अत्यंत देखणा आणि ऐतिहासिक किल्ला, तो म्हणजे लोहगड। पुणे जिल्ह्यातील लोहगडवाडीजवळ लोणावळ्याच्या घाटात मळवली रेल्वे स्टेशन जवळ समुद्रसपाटीपासून जवळपास 3400 फूट उंचीवर हा किल्ला अभिमानाने उभा आहे। त्याचं नावच सांगतं, लोहगड म्हणजे लोखंडासारखा मजबूत। इथे येताना तुम्ही जर भाजे गावाकडून आलात तर भाजे ग्रामपंचायत 2 व्हीलरसाठी 10 रुपये तर 4 व्हीलरसाठी 20 रुपये तिकीट घेतात। पुढे किल्ल्याजवळ येताच पार्किंगसाठी लोहगड ग्रामपंचायत 2 व्हीलरसाठी 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये तिकीट घेतात। गाडी पार्क करून आम्ही पोहोचलो गडाच्या पायथ्याला। सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला इतिहास, निसर्ग आणि शौर्य यांचा संगम आहे। ही पायरी पायरी चढताना जणू आपण मराठी इतिहासांच्या पानांतून चाललो आहोत असं वाटतं। थोडं पुढे येताच तिकीट काउंटरवरून तिकीट घेतलं। इथे प्रत्येकी 25 रुपये तिकीट आकारलं जातं। इथला प्रत्येक दगड सांगतो शिवकालीन वैभव अजून जिवंत आहे। जसा हा वारा वाहतोय तसंच मनात एकच विचार येतो, ही माती शूरवीरांची, ही पायरी अभिमानाची। लोहगड किल्ल्याचा इतिहास हा सातवाहन काळापासून सुरू होतो। पुढे हा किल्ला बहामनी, निजामशाही, आदिलशाही यांच्या ताब्यात गेला। परंतु खऱ्या अर्थाने या किल्ल्याला वैभव प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात। सन 1648 मध्ये महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि 1670 साली सुरत मोहिमेतून मिळालेला खजिना इथे सुरक्षित ठेवला। त्या काळात लोहगड हा मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा संरक्षण किल्ला मानला जात होता। हा आहे पहिला आणि लोहगडाच्या वैभवात प्रवेश करण्याचं द्वार म्हणजेच गणेश दरवाजा। गणेश दरवाजा दगडात बांधलेला असून त्याच्या दोन्ही बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे। दरवाजावर कमानीसारखी रचना देखील दिसते। दरवाजाच्या दोन्ही बाजूला भक्कम भिंती आहेत, त्यावर तोफांचे आणि पहाऱ्यांचे ठिकाण आजही पाहायला मिळते। ही रचना शत्रूपासून संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि रणनीतिक स्वरूपात केली गेली आहे। इथे आजही काही जुन्या तोफा दिसतात। या तोफा लोहगडाच्या सुरक्षेसाठी वापरल्या जायच्या असं म्हणतात। या बुरुजाच्या आत एक छोटी खोली आहे, जी पूर्वी सैन्याच्या पहाऱ्यांसाठी, तोफा सांभाळण्यासाठी किंवा दारुगोळा साठवण्यासाठी वापरली जायची। ही खोली आजही थंड, अंधारी आणि दगडी बांधकामात आहे, त्यामुळे ती त्या काळातील तंत्रज्ञानाचं उदाहरण आहे। हा बुरुज गणेश दरवाजाच्या संरक्षणासाठी बांधलेला असून त्यावरून शत्रूंची हालचाल लांबून दिसू शकायची। बुरुजाच्या भिंती जाड आणि मजबूत दगडांनी बांधलेल्या आहेत, म्हणून त्यावरून तोफांचा मारा सहज सहन व्हायचा। जागोजागी बुरुजांच्या भिंतीवर जंगा आणि फांद्यांचं नियोजन केलेलं दिसतंय। समोर दिसणारा हा छोटा दरवाजा सातवाहन काळापासून आहे। गडावरील बाकी दरवाजांपेक्षा या दरवाजाची रचना पूर्ण वेगळी आहे। हा एकमेव असा दरवाजा आहे जो पुरातन काळापासून आहे। लोहगड हा प्राचीन आणि रणनीतिक किल्ला असल्यामुळे त्यावर राहणाऱ्या सैनिकांची आणि राजकीय अधिकाऱ्यांची दैनंदिन गरज भागवण्यासाठी पुढे टॉयलेट आणि स्नानगृहांची सोय केलेली दिसते। हे टॉयलेट आणि स्नानगृह दगडात खोदून बनवलेली आहेत। त्याचबरोबर पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक उतार ठेवण्यात आलेला देखील दिसतोय। तसेच हे अजून एक टॉयलेट आणि त्याच्याच शेजारी हा गुप्त मार्ग। हा मार्ग बाहेरून जवळजवळ दिसतच नाही। शत्रूला चकवा देण्यासाठी हा टॉयलेट जवळ बांधला असावा। शत्रूला चुकूनही लक्षात येणार नाही यापुढे हे असं काहीतरी असेल, जसा की हा भुयारी मार्ग। लोहगडच्या दगडी भिंतींमध्ये केवळ युद्धाचा इतिहास नाही तर जगण्याचं विज्ञानही दडलंय। टॉयलेट, स्नानगृह आणि हा गुप्त मार्ग ही त्याची जिवंत उदाहरणं आहेत। लोहगड किल्ल्याच्या 4 मुख्य दरवाजांपैकी एक असणारा हा नारायण दरवाजा। हा दरवाजा किल्ल्याच्या मधल्या भागात येतो। हा दरवाजा म्हणजे दगडी भिंतींवरील कोरीव काम आणि मजबूत रचना आजही पाहायला मिळते। थोडं पुढे गेले की समोर दिसतंय ते
धान्याचं कोठार म्हणजेच धान्यागार हे मोठं दगडी बांधकाम असून खोलगट घरासारखं बांधलेलं ठिकाण आहे. मराठ्यांच्या काळात इथे सैनिकांसाठी धान्य, खाद्यसामग्री आणि इतर आवश्यक वस्तू साठवून ठेवल्या जायच्या. धान्यागाराच्या समोरून नजरेस पडतोय तो विसापूर किल्ला. विसापूर आणि लोहगड हे दोन्ही जुळी किल्ले म्हणून ओळखले जातात. थोडं पुढे गेले की तुम्हाला दिसतो हनुमान दरवाजा. हा दरवाजा अत्यंत मजबूत आणि रणनीतीपूर्व बांधलेला आहे. दरवाजाच्या वरच्या भागात श्री हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते, त्यामुळे या दरवाजाला हनुमान दरवाजा असं नाव पडलं. या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची वळणदार रचना. शत्रू थेट आत प्रवेश करू नये म्हणून असे वळण देऊन दरवाजे बांधलेले दिसून येतात. दरवाजाभोवती अजूनही दगडी भिंतींची मजबूती आणि त्या काळातील वास्तुशैलीची झलक दिसते. तिथून थोडं पुढे आलं की दिसतो लोहगड किल्ल्याचा मुख्य आणि शेवटचा दरवाजा म्हणजे महादरवाजा. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार मानला जातो. हा दरवाजा अत्यंत उंच, भव्य आणि मजबूत बांधलेला आहे. महादरवाजाच्या दोन्ही बाजूंना मजबूत बुरुज आहेत, ज्यामुळे शत्रू येताना लांबूनच दिसत असे. हा दरवाजा किल्ल्याचा संरक्षणाचा केंद्रीय भाग होता. येथूनच सैनिक, घोडदळ आणि शस्त्रसामग्री आतबाहेर केली जात असे. आतमध्ये प्रवेश करताच किल्ल्याचं मुख्य पठार सुरू होतं. पुढे आल्यावर थोड्याच अंतरावर एक प्राचीन दर्गा दिसते. ही दर्गा एका सुफी संतांची असल्याचं सांगितलं जातं. दर्गा लहान आहे पण सुंदर दगडी बांधकामात आहे. दर्ग्याच्या शेजारी एक मोठं सभागृह दिसतंय. हे म्हणजेच त्या काळातलं बैठकीचं ठिकाण. इथेच किल्ल्यांचे सरदार, सैनिक आणि अधिकारी एकत्र येऊन युद्धाची किंवा संरक्षणाची योजना आखत असत. हे सभागृह दगडांनी बांधलेलं असून त्यात काही भाग आजही चांगल्या स्थितीत आहेत. सभागृहाच्या वरच्या भागावर आजही काही प्राचीन तोफा ठेवलेल्या दिसतात. तिथून थोडं पुढे आल्यावर तुम्हाला दिसतं हे प्राचीन महादेव मंदिर. हे मंदिर लहान पण अगदी प्राचीन दगडी वास्तूमध्ये बांधलेले आहे. समोर मारुतीचं छोटंसं मंदिर. तिथे दर्शन घेऊन आणि त्या शेजारील शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या गर्भगृहात देखील शिवलिंगच आहे. लोककथेनुसार हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं. महादेव मंदिराच्या जवळच शेजारी दिसतो हा त्र्यंबक तलाव. हा तलाव काळ्या दगडात खोदलेला अष्टकोनी जलकुंड आहे. पावसाळा नुकताच संपल्याने तलाव पूर्ण भरलेला आहे. प्राचीन काळात या तलावातूनच पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी पाणी घेतलं जायचं. तलावाचं नाव त्र्यंबक असं पडलं कारण जवळच महादेव मंदिर आहे आणि भगवान शंकराचे त्र्यंबकेश्वर हे रूप पवित्र मानलं जातं. आजही या तलावाचं पाणी वर्षभर टिकून राहतं, जे असं दर्शवतं की त्या काळात पाणी आणि व्यवस्थापन तंत्रज्ञानाची किती उत्तम जाण होती. शेजारीच दिसतं हे छोटंसं पाण्याचं टाकं. रस्ता पार करत जेव्हा पुढे निघतो तेव्हा रस्त्यात दिसतं हे एक मोठं गोल दगडी चाक. हे म्हणजे चुन्याच्या घाण्याचं चाक. हे चाक पाहून लक्षात येतं की इथेच जवळ कुठेतरी चुन्याचा घाणा असावा, जो त्या काळात किल्ल्याच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी वापरला जायचा. तिथून पुढे आल्यावर थोड्या अंतरावर एक प्राचीन गुहा दिसते. ही गुहा बौद्ध काळातील असल्याचं मानलं जातं. त्यात काही ठिकाणी ध्यानासाठी बसायची जागा दिसते आणि काही ठिकाणी पाण्याची साठवणूक करण्यासाठी लहान टाकीसुद्धा दिसते. ही गुहा इसवी पूर्व 2ऱ्या ते 1ल्या शतकातील असल्याचं मानलं जातं, म्हणजेच लोहगड किल्ल्यापेक्षा हजारो वर्ष जुनी. त्या काळी भिक्षूंनी या ठिकाणी ध्यानधारणा केल्याचे पुरावेसुद्धा मिळाले. पुढे गेलं की थोड्या उंचावर दिसतो 16 कोनी तलाव. हा लोहगड किल्ल्यावरील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर तलाव आहे.
तलावाचं नावच त्याच्या रचनेवरून पडलं आहे. हा तलाव पूर्णपणे दगडात खोदलेला असून अत्यंत अचूक भूमितीय बांधकाम दिसतं. त्या काळात एवढ्या उंचीवर आणि अचूकतेने पाणी साठवणूक करणं हे आश्चर्यकारक होतं. या तलावात उतरायला पायऱ्यांची देखील रचना केलेली दिसते. काही इतिहासकार सांगतात की या तलावाचं पाणी महादेव मंदिर आणि आसपासच्या वस्तीला पुरवलं जायचं. त्याचं पाणी अजूनही अत्यंत स्वच्छ दिसतंय. तिथून थोडं पुढं आल्यावर दिसतं लोहगडावरील सर्वात प्रसिद्ध ठिकाण विंचूकटा. हा किल्ल्याचा शेवटचा टोक असून तो विंचवाच्या शेपटासारखा म्हणजेच विंचवाच्या काट्यासारखा दिसतो, म्हणून त्याला विंचूकटा असं नाव दिलं गेलं. येथून खाली डोंगर उतार, दरी आणि विसापूर किल्ला एकदम स्पष्ट दिसतो. विंचूकटा हा पहाऱ्यासाठी आणि सिग्नल देण्यासाठीचा रणनीती बिंदू होता. शत्रू दूरवरून दिसावा आणि संकेत देता यावेत यासाठी हा भाग वापरला जायचा. तिथे वावरणे आता धोकादायक असल्याने विंचूकट्यावर जाण्यासाठी सरकारने आता बंदी केली आहे, पण तरी काही पर्यटक स्वजबाबदारीवर तिथे जातात. आज आम्ही एक अतिशय प्रेरणादायी दृश्य पाहिलं. एक छोटा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखा पोशाख करून आपल्या आई वडिलांसोबत लोहगड किल्ला बघायला आला होता. हा फक्त पोशाख नाही, तर ही आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा सन्मान आहे. अशा लहान वयात त्याने दाखवलेला उत्साह, शौर्य आणि इतिहासाविषयीचा आदर आपल्याला प्रेरणा देणारा आहे. आणि या सगळ्याचं खरं श्रेय त्याच्या पालकांना जातं, ज्यांनी आपल्या मुलामध्ये संस्कार, देशप्रेम आणि शिवभक्ती रुजवली. आपण आज सर्वांच्या वतीने त्या छोट्या शिवमावळ्याला आणि त्याच्या पालकांना मनपूर्वक सलाम करूया. तिथून माघारी दुसऱ्या बाजूने पुढे आल्यावर काही मुस्लिम वास्तू दिसतात, जसे की दगडी कबरी, दर्गा आणि लहान चौथरे. किल्ला जेव्हा मुघल आणि निजामांच्या ताब्यात होता त्या काळातील असावेत असा अंदाज आहे. किल्ला अनेक राजवटींनी वापरला, त्यामुळे प्रत्येक काळाचे काही अंश अजूनही जपले गेले आहेत. तिथून पुढे आल्यावर एक छोटीशी अजून एक प्राचीन गुहा बघायला भेटते. थोडं पुढे गेल्यावर दिसतात सुंदर लक्ष्मीकोटी किंवा कोरीव लेणी. या लेण्यांवर अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर दगडी कोरीव काम आहे. दगडात बांधलेली देवता, नक्षी आणि चौकटीसारखी रचना आजही स्पष्ट दिसते असं म्हणतात, पण अंधार असल्या कारणाने आम्हाला काही इतकं स्पष्ट दिसलं नाही. लक्ष्मीकोटी या नावामागे एक प्राचीन लोककथा आहे. असं म्हणतात की इथे लक्ष्मी देवीचा वास आहे आणि याच गुहांमध्ये शिवरायांनी कोटींचा खजिना लपवला होता, म्हणून या लेण्यांना लक्ष्मीकोटी असं नाव पडलं. नक्की पुरावा नसला तरी ही आख्यायिका स्थानिक लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. थोडं पुढे गेलं की दिसते घोड्यांची पागा. हा भाग मोठ्या दगडी खोल्यांसारखा आहे, जिथे पूर्वी घोडे, शस्त्रसामग्री आणि युद्धसामान ठेवले जायचे. या पागांमध्ये दगडी भिंती आणि वरच्या छोट्या फटी, ज्यामुळे वारा आत येईल आणि ओलसरपणा टाळता येईल त्यासाठी केलेल्या काही फटी दिसतात. त्या काळात गडावर घोडदळ होतं आणि त्यांच्यासाठी या जागा वापरल्या जायच्या. घोड्यांच्या पागेजवळच या मोठ्या दगडी खोल्या दिसतायत. ही म्हणजे सेवेकऱ्यांची आणि सैनिकांच्या राहण्याची ठिकाणं असावीत. या खोल्यात दिसणारी बांधणी पाहिल्यावर लक्षात येतं की त्या काळात निवास आणि सेवेसाठी किती सुबक रचना करण्यात आली होती. या खोल्यांच्या जवळ आणि सभागृहाच्याही जवळ काही पाण्याची टाकी आणि स्वयंपाकघराचे अवशेष आजही दिसतात, पण काळाच्या ओघात सगळी पडझड झाल्याचीही दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ला 1648च्या सुमारास जिंकून घेतला होता. त्यांच्या काळात हा किल्ला खजिना ठेवण्यासाठी वापरला जायचा. नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात लोहगडावर काही काळ मराठा तळ ठेवण्यात आला. या काळात किल्ल्याचं रणनीतिदृष्ट्या महत्त्व कायम होतं, कारण तो पुणे आणि कोकण यांच्यामधील दरवाजा मानला जात होता. शिवरायांनंतर काही काळ मुघलांनी किल्ला ताब्यात घेतला. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेदरम्यान लोहगडवर मुघल सैन्याचा ताबा होता, पण फार काळ ते टिकू शकले नाहीत. नंतर मराठ्यांनी पुन्हा तो परत मिळवला. पुढे पेशव्यांच्या काळात म्हणजेच बाळाजी विश्वनाथ आणि नंतर नाना फडणवीसांच्या कारकिर्दीत लोहगड किल्ला गुप्त आणि सुरक्षित ठिकाण म्हणून वापरला गेला. नाना फडणवीसांनी आपला खजिना आणि महत्त्वाचे दस्तऐवज लोहगडावरच ठेवले होते. तेव्हा किल्ल्याची दुरुस्तीही केली गेली. त्या काळात हा किल्ला पेशवेकालीन गुप्त ठिकाण आणि प्रशासन केंद्र म्हणून कार्यरत होता. नंतर 1818 ब्रिटिशांनी मराठ्यांना पराभूत केल्यानंतर लोहगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तेव्हापासून हा किल्ला लष्करी वापरात राहिला नाही, पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याचा वापर तपासणी व तळ ठिकाण म्हणून काही काळ केला. हळूहळू तो निर्जन झाला आणि पुढे ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी एक ऐतिहासिक वारसा बनला. आज लोहगड किल्ला पाहिल्यानंतर एक गोष्ट खूप प्रखरतेने जाणवली, ती म्हणजे लोहगड किल्ला म्हणजे केवळ दगडांचा थर नाही, तर तो मराठ्यांच्या पराक्रमाचा, निष्ठेचा आणि श्रद्धेचा श्वास आहे. प्रत्येक दरवाजा, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक पाऊल सांगतं, इथे स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं होतं. आज या किल्ल्यावरून जेव्हा वारा स्पर्श करतो तेव्हा असं वाटतं की महाराजांचं स्वराज्य आजही या डोंगरांमध्ये घुमतंय. चुन्याच्या घाणापासून ते 16 कोणी तलावापर्यंत, दर्ग्यापासून ते विंचूकट्यापर्यंत प्रत्येक ठिकाण आपल्याला आठवण करून देतं की इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचा असतो. लोहगडावरून खाली पाहताना डोळे थबकतात, पण मन उंच उडतं त्या महान काळाकडे, जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं होतं. अशा या महान पुरुषाला वंदन करून आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.